नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 3 जिंकल्यानंतर अभिनेता विशाल निकम सतत चर्चेमध्ये असते। या रियालिटी शो मुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि असंख्य चाहते निर्माण झाले। या शो मध्ये विशालची विकास पाटील याच्याशी घट्ट मैत्री झाली। शो संपल्यानंतरही ही मैत्री तशीच टिकून आहे। दोघेही वेळोवेळी एकमेकांचे फोटो व्हिडिओ शेअर करतात आणि एकमेकांच्या पोस्टवर मजेशीर कमेंट्स करत असतात। असाच एक किस्सा नुकताच समोर आला, ज्यामुळे विशालच्या खासगी आयुष्यात एक गुपित उघड झालं। सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा कराल। बिग बॉसच्या घरामध्ये असताना विशालने स्वतः कबूल केलं होतं की तो एका मुलीच्या प्रेमात आहे, मात्र तिचं नाव न सांगता सौंदर्या हे टोपणनाव वापरलं होतं। तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात प्रश्न होता, ही सौंदर्या आहे तरी कोण? आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे आणि ते दिलंय त्याच्याच जिगरी मित्राने विकास पाटीलने। झालं असं की नुकताच अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिचा वाढदिवस झाला। त्यानिमित्त विशालने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिलेलं, हॅपी बर्थडे माझी सखी, जगातली सगळ्यात प्रेमळ आणि गुणी मुलगी आहेस तू माझ्या आयुष्यात घडलेली खूप छान गोष्ट आहे, मी नेहमी तुझ्यासाठी असेल। विशालच्या या पोस्टवर विकास पाटील याने हॅपी बर्थडे माझ्या भावाची सौंदर्या असे लिहिले आहे। त्यावरूनच अभिनेत्री अक्षया हिंदळकर हीच विशाल निकमची खरी सौंदर्या असल्याचे समजले। विशाल आणि अक्षया या दोघांनी स्टार प्रवाहाच्या 7 जन्माच्या गाठी या मालिकेत एकत्र काम केले होते। विशाल आणि अक्षयाच्या या नात्याविषयी अजून अधिकृत पुष्टी झाली नसली तरी विकास पाटीलच्या सहज कमेंटने प्रेक्षकांच्या मनात असलेलं गुपित उलगडल्याचं स्पष्ट झालं आहे। अक्षया सध्या स्टार प्रवाहावरील अबोली या मालिकेत दिसत आहे। याशिवाय लवकरच ती अभिनेता अंकुश चौधरी सोबत PSI अर्जुन या सिनेमातही दिसणार आहे।